नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन असा विषय घेऊन आलोय, म्हणजे पुणे पोलीस आणि देवेंद्र फडणवीसांवरती खंडणीचे आरोप करणारे म्हणण्यापेक्षा झाले महाराष्ट्र राज्यातले पोलीस हे खंडणीखोर आहेत. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पोलीस, पुणे पोलीस यांच्यावरही खंडणीचे आरोप झाले. एका माणसाला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली गेली आणि त्याच्याकडून तब्बल 7 लाख रुपये उकाळले. आता हे काही नवीन नाही, रोजच असं घडतंय. पोलिसांच्या पोलीस स्टेशनमध्ये टोळ्या निर्माण झालेल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्या टोळ्या अशी दहशत माजवत आहेत की सर्वसामान्य एखादा काय कुठल्या गुन्ह्यात गावला लगेच त्याला धमकी द्यायची, तुझ्यावर गुन्हा दाखल करू, याव करू, त्याव करू, तुला कायमचा जेलमध्ये बसवू, आणि त्याच्याकडून पैसे उकळायचे. आता हे काही साधं सुद्धा राहिलं नाही. पोलीस स्टेशनमध्ये जर 100 पोलीस असतील तर 5-6 पोलिसांच्या टोळ्या झाल्यात आणि त्यांना वेगवेगळे एरिया वाटून दिलेले आहेत. पूर्वी आपण गुन्हेगारांच्या टोळ्या म्हणायचो, आता पोलिसांच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत. जे पोलीस सर्वसामान्यांचं रक्षक, खलनिग्रहण आहे, जे आपण म्हणतो सदनिग्रहण आहे, ते आता ब्रीदवाक्य राहिलेलं नाही. खंडणीखोर, पैसा कमव, असं ते आता झालेलं आहे. म्हणजे पैसा कमवणे म्हणजे ते कुठला बी मार्ग असू द्या, ते पोलिस कुठल्या बी मार्गाने पैसे कमवायला तयार झालेले आहेत. म्हणजे पैसा अशी गोष्ट झालेली आहे की ते किती जरी असला तरी तो कमीच पडतोय. 1000 कोटी 10,000 कोटी इस्टेट झाली तरी ते कमीच इस्टेट आहे, असं आता ते वाटायला लागले या लोकांना. आणि चित्रपटामध्ये जसं पोलीस वागतात अशा पद्धतीनं आता पोलीस वागायला लागलेले आहेत. सर्वसामान्य जनतेचे सेवक, जनतेची कामं करणारा असं म्हटलं जातं, परंतु आता जनता देशाचे मालक आहे, परंतु जनता गुलाम झाली आणि नोकरदार देशाचा मालक झाला आहे. याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. पोलीस दलामध्ये काही चांगल्या लोकांचं सुद्धा मार्गदर्शन नेहमी लाभत असतं. काही चांगली लोक सुद्धा आहेत की जे देव म्हणून सर्वसामान्यांच्या मदतीला येतात, आणि काही वाईट विकृतीचे सुद्धा लोक आहेत की ते खलनायक म्हणून लोकांच्या समोर जातात. म्हणजे ज्यांना आपण चित्रपटातला खलनायक म्हणतो, गुंड म्हणतो, पुंड म्हणतो, अशी पण काही लोक आहेत ते. आणि काही लोक चांगली पण आहेत की ज्यांना आपण देवदूतासारखा आला असं म्हणतो. म्हणजे अनेक पोलिसांनी काही जणांचे जीव वाचवले. नोकरीमध्ये सगळ्या प्रकारचे कर्मचारी असतात. काय कर्मचारी लाच घेत नाहीत, तर काय कर्मचारी लाच घेतल्याशिवाय काम करत नाहीत. असंच पोलीस खात्यामध्ये सुद्धा आहे. काही जण पैसे घेत नाहीत, पापाचा पैसा, हरामाचा पैसा नको म्हणतात, बाबा आपल्याला माझ्या लेकरा बाळांना तळतळाट लागल असं म्हणणारी पण काही लोक आहेत. त्यांना पगार 60-70 हजार असतो, समाधानी असतात त्याच्यामध्ये. परंतु काही जण असे आहेत की पगार जरी लाख रुपये असला तरी वरनं महिन्याला 10 लाख रुपये कसे मिळतील, 10चे 15 कसे मिळतील, 15चे 20 कसे मिळतील, अशी म्हणणारी सुद्धा काय नोकरदार आहेत. काय पोलीस खात्यातले आहेत, काही इतर खात्यातले आहेत. मग असेच प्रकरण एक पुणे शहरामध्ये. आता पुणे शहराला काय हे नवं नाही, महाराष्ट्राला नवं नाही, देशाला नवं नाही. खंडणी मागणे हे काही नवं नाही. पोलीस प्रशासनानं खंडणी मागणं हे काही नवं नाही. रोजच खंडणी घेत आहे पोलीस प्रशासन. आणि पोलीस अधीक्षक असेल, आयुक्त असेल किंवा महाराष्ट्राचा पोलीस महासंचालक हे सांगतात नाही 0% पॉलिसी आहे. म्हणजे हे काही फक्त पोलीस खात्यापुरतंच मर्यादित नाही. बांधकाम विभाग असेल, महसूल असेल, कृषी असेल, जे पण काही शासनाचे कार्यालय आहेत, ह्या सगळ्याच कार्यालयामध्ये पैसे घेतले जातात, लाच स्वीकारले जातात. त्यातले त्यात महाराष्ट्र हा लाचखोरीमध्ये देशात 1 नंबरचा आलेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यापासून हे सगळं सुरू आहे की महाराष्ट्र हा देशामध्ये लाचखोरीमध्ये प्रथम क्रमांकावरती आलेला आहे. आता हे जे मी प्रकरण घेऊन आलेलो आहे हे बघा, पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस स्टेशनचं आहे. आणि या बंड गार्डनच्या पोलीस स्टेशनच्या काही पोलिसांकडून एका प्राचार्याला धमकी देण्यात आली की तुझ्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण सहभागी आहे. आता ते बिचारं घाबरल्यानंतर त्याला सांगितलं साहेबाला आणि आम्हाला 7 लाख रुपये द्यावे लागतील.
7 लाख रुपये दिले त्या माणसानं. कसं बसं प्रकरण थांबलं तिथं, काही नसताना. त्याला पोलिसांचा आशा असा असतो की जायचं, बोटासकट घरात शिरायचं, इकडे झाडाझाडी तिकडे झाडाझाडी घ्यायची, कोण आलं ते त्याला रपवून काढायचा, दहशत निर्माण करायची. म्हणजे जसे गुंड तयार करतात गेले की मारहाण, अशा गुंडांच्या पद्धतीनंच पोलिसांचं सुद्धा सध्या काम सुरू आहे की मोठ्या प्रमाणामध्ये दहशत निर्माण करायची, लोकांना घाबरवायचं आणि मग आपला कार्यक्रम सुरू करायचा. असंच पोलिसांनी हे सुद्धा प्रकरण असंच झालेलं आहे की एक प्राचार्याला धमकावलं गेलं आणि धमकावल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 7 लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले आणि तेवढ्यावरती भागलं नाही पोलिसांचं. परत त्याला अजून धमक्या द्यायला सुरुवात केली की बाबा 7 लाख रुपये तर साहेबांनीच घेतल्यात, मग आमचं काय, आम्हाला तर 1 रुपया नाही भेटला, मग अजून तेवढे पैसे नाही. म्हणजे अशा पद्धतीनं. आणि ह्याच्यामध्ये कोण महिला, जे दामिनी पथक आहे पुण्यातलं, त्या दामिनी पथक हे प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे. आता त्या बंड गार्डन पोलीस स्टेशनला बी आहे दामिनी पथक. आता त्या दामिनी पथकाची प्रमुख ही रील स्टार आहे, तिचे लय व्हिडिओ व्हायरल आहेत. दामिनी पथकाचं गेलं की पाटापाटा इकडे जा तिकडे जा, असे म्हणजे जे रील स्टार लोक आहेत त्यांना घेऊन तिनं दामिनी पथकाबाबत व्हिडिओ बनवले आणि ती सुद्धा रील स्टार झाली. म्हणजे सोनाली हिंगे म्हणून तिचं नाव आहे आणि ती सुद्धा ह्या प्रकरणामध्ये अडकली. म्हणजे मूळ आरोपी तर तीच आहे. आता ह्या सगळ्यांवर पोलीस आयुक्तांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, सुदाम तायडे अशी या संशयित आरोपींची नावं आहेत. आता या तिघांनी शिक्षण संस्थेच्या प्राचार्याला जाळ्यात ओढून तुमच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होईल, अटक ही केली जाईल, मारहाण केली जाईल, तुम्हाला सुटू दिलं जाणार नाही अशी धमकी दिली, असं त्याला सांगून घाबरवलं. आणि घाबरवल्यानंतर मात्र त्यांनी पटापटा पैसे देऊन टाकलं 7 लाख. तेवढ्यात भागना म्हणून परत अजून त्याला पैशाची मागणी सुरू केली. बिचार घाबरलं, घाबरून पुन्हा पैसे दिले, पण ते काय प्रकार थांबना. मग पुन्हा त्यानं गाठलं पोलीस आयुक्ताचं कार्यालय पुण्याचं. जाऊन तिथं पोलीस आयुक्ताला सांगितलं. आता पोलीस आयुक्त तर कशाला गुन्हा दाखल करतंय, ते बी 7 लाख आलेत म्हणल्यावर त्यात त्याचा नियम हिस्सा असेल पोलीस आयुक्ताचा. मग त्यानं काय केलं, त्या प्राचार्यानं पत्रकार गाठली. जेव्हा वर्तमानपत्राला ही बातमी आली, चॅनलला बातमी आली की एका प्राचार्याकडनं पोलिसांनी 7 लाख रुपये खंडणी घेतली आणि पुन्हा त्याला खंडणी मागतायत, हे जेव्हा आलं तेव्हा लगेच अमितेश कुमार यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी आणि त्यांनी लगेच त्या जे कोण संबंधित पोलीस अधिकारी आहेत, पोलीस उपनिरीक्षक आणि ती दामिनी पथकाची सोनाली हिंगे, ह्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करायचे आदेश काढले. म्हणजे जर आयुक्ताकडे नुसतं गेलं असतं तर आयुक्तांनी हे प्रकरण दाबलं असतं, हे गप्पारे म्हणलं असता. परंतु जेव्हा हे पत्रकारांकडे प्रकरण गेलं तेव्हा हा गुन्हा दाखल झाला आणि पुणे पोलीस कसे खंडणीखोर आहेत हे सगळं बाहेर आलं. देवाभाऊचं सरकार कसं खंडणीखोर आहे हे सगळं बाहेर आलं. म्हणजे किती भयान प्रकरण आपल्या देशामध्ये सुरू आहे. सगळीकडेच आहे खंडणीखोर, काय थांबता नाव घेईना. आणि ह्यात सगळे आता पोलीस प्रशासन सुद्धा खंडणीमध्ये इन्व्हॉल्व झालेलं आहे, हे सुद्धा आपल्याला सध्या आता दिसतंय. जिकडे जाईल तिकडे आपल्याला खंडणीचे प्रकरण दिसत आहेत. खून, मारामारी, दरोडे, चोऱ्या सगळं, आणि सगळ्यांचं मोरक्या हे पोलीस स्टेशन झालेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीनं काही पोलीस खात्याला हा काळिंबा फासणाऱ्या घटना आहेत. पोलीस खाकी वर्दीवरती हे डाग पडलेले आहेत. तसं दिवसा डावळ्या रोजच खंडणी घेतली जाते, परंतु ज्याचं वर उघड होते त्याचंच उघड होते. परंतु 100% पोलीस यंत्रणा करप्ट झालेली आहे. त्यामध्ये एखादा दुसरा माणूस सोडला, एखादा दुसरा पोलीस, तर एखादा दुसरा पोलीस आणि एखादा दुसरा साहेब, इतर मात्र सगळेच त्या पैसे घेण्यामध्ये अडकलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला तितकंच प्रखरतेनं दिसतंय. तर अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती वेळीच कारवाई व्हावी. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन
अनिकेत सम, एम राव कडाळे पाटील, BKP